हॅलो, नमस्कार. मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर मी एक मागं व्हिडिओ अपलोड केला होता माझ्या प्रेग्नन्सीबद्दलचा. तर त्यावरती बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या आणि एक कमेंट अशी पण होती की तो व्हिडिओ मी अर्धवट शूट केला होता. म्हणजे मी असं कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलले नव्हते. एका व्हिडिओवरती व्हॉइस ओव्हर करून मी सांगितलं होती थोडी स्टोरी, जी अर्धी राहिली होती. त्यानंतर मग एका ताईंची कमेंट आली होती की तुमचं पुढं काय झालं आणि कसं झालं, तुम्हाला बाळका नाही, यावरती तुम्ही नक्की एक व्हिडिओ बनवा. तर म्हटलं चला, भरपूर दिवस झाले ह्या विषयावरती बोलायचं असं मी ठरवलेलं होतं. पण म्हटलं आपल्या काही गोष्टी पब्लिकली असे सांगणे योग्य नसतात. म्हटलं त्यातल्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या मी सांगू शकते, तुमच्याशी शेअर करू शकते. तर त्या तुमच्याशी तुम्हाला सांगाव्या आणि तुमच्याशी बोलावं असं ठरवलं. आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. बऱ्याच दिवसानंतर असं समोरासमोर व्हिडिओ बनवते, त्यामुळं थोडंफार चुकायला होतं, बोलताना थोडं अडखळल्यासारखं होतं. तर समजून नक्की घ्या तुम्ही. आणि पहिल्यांदाच सांगते, मी गावी आहे, तर गावाकडे मस्त असं शांत वातावरणात बसलेली आहे. आज विचारच केला होता की आज व्हिडिओ बनवायचाच, काहीही असू देत. आमची मणिमाऊ पण आली आहे माझ्याकडे. चल म्हणे. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी प्रेग्नन्सी, मला लग्नाच्या किती वर्षानंतर प्रेग्नन्सी राहिली आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये मला कसा त्रास झाला. आणि मला माहितीच नव्हतं की मला PCODच्या त्रासामुळं 6 महिने 4 महिने आलीच नव्हती. म्हणजे पिरियड्स आल्याच नव्हत्या. त्यामुळं मला असं वाटलं होतं की PCOD आहे, त्यामुळं मला मेडिसिन खाल्ल्याशिवाय येतच नव्हत्या पिरियड्स. तर त्यावेळी मला असं वाटलं की आत्तासुद्धा त्या मेडिसिन बंद आहेत म्हणून तसं झालं असेल. पण माझे वडील गेले होते 2019ला आणि 2020ला मला वडिलांना जाऊन 1 वर्ष होणार होतं पुढच्या महिन्यामध्ये. आणि त्याच्या आधी 2 महिने मला प्रेग्नन्सी राहिली होती. कारण मला PCODचा त्रास होता आणि 2020ला पहिलं लॉकडाऊन झालं होतं कोविडमुळे. आणि त्यावेळी फेब्रुवारीमध्ये लास्ट माझी पिरियड आली आणि त्यानंतर मी मेडिसिन बंद केलं होतं, कारण डॉक्टरांकडे मी गेलीच नव्हती. कारण मला दर महिन्याला जाऊन प्रत्येक महिन्याला चेकअप करून मेडिसिन देत होते मॅडम. आणि त्यानंतर मग मी गेलीच नाही, घाबरून नाही गेली की कोविड आपल्याला होईल या भीतीने नव्हती गेली. तर त्यावेळी असं झालं होतं की मी जे काही खाईल ते मला म्हणजे पचायचंच नव्हतं. पण संध्याकाळ होईल ना तसं मला सकाळपासून जे काही खाल्लेलं पिलेलं असायचं ना, ते सगळं बाहेर यायचं, एवढा त्रास होत होता. 15 ते 20 दिवस हा त्रास तसाच चालू होता. आणि मला काहीच समजलं नव्हतं. मला वाटलं आता मी सध्या घरी आहे, पहिला मी जॉबवरती जायचे तेव्हा असं वाटायचं की जॉबला तर जात नाही आहे, तर आपलं रुटीन सगळं चेंज झालेलं आहे, तेलकट वगैरे मी खाते, त्यामुळं ॲसिडिटीचा मला त्रास होत असेल असं वाटत होतं. त्यामुळे मी लक्ष द्यायला नव्हतं. हे बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण मला कसं वाटलं की कामात आता सगळी रुटीन चेंज झालेली आहे, घरात बसूनच आहे, त्यामुळे हे सगळं दुखणं बाहेर पडतं आहे असं वाटलं, म्हणून मी लक्ष दिलं नव्हतं. मग एक दिवस 15-20 दिवसानंतर माझ्या बहिणीशी बोलताना मी तिला म्हटलं की असं असं मला होतं आहे. तर तिने मला टेस्ट करायला सांगितली होती. मग मी घरी टेस्ट केली तर मग पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. मी खरंच खूप खुश झाले होते. पण मला कितवा मंथ चालू आहे हे मलाच माहीत नव्हतं. कारण मला असा डाऊट होता की 1.5 ते 2 महिने होत असतील बहुतेक, कारण आपल्याला समजतं तेवढं. तर पण मला कसं फेब्रुवारीमध्ये मला पिरियड्स आल्या होत्या आणि मला हे सगळं समजलं होतं जूनच्या 15 तारखेनंतर. त्यामुळे मला असं वाटलं की आपण डॉक्टरांशी एकदा बोलून घ्यावं. डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टरांनी मला सांगितलं, पहिल्यांदा तू कंटिन्यू 1-2 दिवस सोडून पहिल्यांदा ह्या आठवड्यामध्ये चेक कर. कधी-कधी PCODमध्ये तसं रिपोर्ट येणं म्हणजे साहजिकच असतं आणि तू पहिल्यांदा चेक कर. आणि जर तिन्ही रिपोर्ट 3 वेळा चेक कर असं बोलले होते. 3 वेळा जर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला मग तू हॉस्पिटलला ये, आपण तिथनं पुढं चेक वगैरे करून सोनोग्राफी करून घेऊ. त्यानंतर मी त्या आठवड्यामध्ये 1 दिवस अडान 2 दिवस अडान असं सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळा मी 3 वेळा चेक करतच होते 2-3 दिवस. तर सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते आणि मी खूप खुश झालेले. मग बहिणीशी फोनवर बोलले, तर मला ती बोलली की आधी डॉक्टरकडे जाऊन तू सोनोग्राफी करून कितवा महिना चालू आहे, बाळ व्यवस्थित आहे का नाही, हे सगळं चेक कर. आणि त्यावेळी आम्ही दोघीही खूप खुश होतो, कारण पप्पांना पुढच्या महिन्यात 1 वर्ष होणार होतं आणि त्याआधीच मी प्रेग्नंट होते. म्हणजे माझे पप्पा माझ्या पोटातून पुन्हा येतात असं मला वाटत होतं आणि माझ्या बहिणीलाही तेच वाटलं होतं. त्यामुळं माझ्या बहिणीलाही तेच वाटलं होतं. त्यामुळं मग मी 2 दिवसानंतर लगेचच म्हणजे आमच्या आहोंना घेऊन गेले होते हॉस्पिटलला. तिथं मॅडमनी पुन्हा टेस्ट केली, पॉझिटिव्ह आले. मग त्यानंतर त्यांनी मला 2 दिवसानंतर सोनोग्राफीची एक डेट लिहून दिली. सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये सुद्धा सगळं पॉझिटिव्ह होतं आणि मला 2 महिने 15 दिवस झाले होते तेव्हा.
कारण सोनोग्राफीमध्ये असं आलं म्हणजे पहिल्यांदा त्यांनी 5 महिन्याची सोनोग्राफी दिली होती. लास्ट माझी पिरियडची डेट पकडून म्हणजे फेब्रुवारीची. तर मग डॉक्टरांना 5 महिन्याची ज्यावेळी प्रेग्नन्सी करतात त्यावेळी मग त्यांना काहीच कळत नव्हतं, म्हणून ते बोलले की आपण नॉर्मल म्हणजे टेस्ट करून घेऊ, सोनोग्राफी करू नॉर्मल जी करतात ती. त्याच्या 7 संपून 8वा महिना लागला होता. तर सॉरी 7 वीक संपून 8वा वीक चालू होता. त्यामुळं डॉक्टर बोलले की चांगलं आहे बाळपण आणि हृदयाचे ठोके पण छान होते आणि खरंच खूप छान वाटलं तेव्हा. सोनोग्राफीचे रिपोर्ट आणि ब्लड टेस्ट काही मॅडमने लिहून दिल्या होत्या, त्या सगळं घेऊन मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरांना जाऊन दाखवलं. सगळं नॉर्मल होतं. मग मॅडमनी बोलले की तुला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त झाला आहे, त्यामुळे तुझ्या पोटामध्ये पचत नाही आहे. तर त्यावर त्यांनी मेडिसिन वगैरे चालू केल्या मला आणि सांगितलं की काळजी घे, कारण कोविडचे दिवस होते. सारखं हॉस्पिटलला जाणंसुद्धा परवडत नव्हतं, कारण त्यावेळी 2020ला कोविड जास्त प्रमाणात होता. कारण मला अशी खूप घाण सवय आहे की 2-3 महिने पिरियड्स नाही आल्या की मी लगेच पिरियड्सच्या गोळ्या आणून खायचे. त्यामध्ये 8-10 दिवसानंतर पिरियड्स यायच्या आणि माझ्यासोबत तेव्हा असंच झालं. सोनोग्राफी करून मी 2-3 दिवस झाले खूप खुश होते. घरात छान वाटत होतं आणि पहिल्यांदा आई होण्याचा अनुभव घ्यायला सुरुवात केली होती मी. आणि मग त्यानंतर 2-3 दिवसानंतर हळूहळू पुन्हा पोटात दुखायला चालू झालं. जेव्हा मला पोटात दुखायला चालू झालं तेव्हा मला डाऊट आला की माझं बाळ जाणार आहे. कारण माझी चूक मला माहिती होती की मी गोळ्या खाल्लेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आता दिसून यायला लागला आहे. पण भीती मनात 1% एवढी गॅरंटी होती की चला कदाचित प्रेग्नन्सी चांगली राहू शकते, थोडा त्रास होईल. डॉक्टर मॅडमशी फोनवरती बोलण्यावरती मॅडम बोलले की तू पूर्ण बेड रेस्ट घे, अजिबात काही काम करू नको आणि जे काही काम करशील ते हलकं बादली वगैरे उचलणे असं काहीच करू नको. जोर लावून भांडी घासणं किंवा काय असं काहीच काम करू नको. फक्त 4 दिवस तू स्वतःला सांभाळ. आणि त्यावेळी दवाखाना पण म्हणजे मॅडम गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेल्या होत्या व्हिजिटला, त्यामुळे त्या तिथे नव्हत्या. तर त्या बोलल्या तुला जर इमर्जन्सी वाटली तर मला फोन कर, मी तुला एक दुसरा ॲड्रेस देते डॉक्टरांचा, तिकडे तू जा. पण 3-4 दिवस ना नॉर्मल दुखायचं, थोडी कळ येत होती. त्यामुळं मला असं वाटलं की हे नॉर्मल आहे असं वाटलेलं. नंतर मग 3 दिवसानंतर मला खूपच जास्त दुखायला चालू झालं. मला मॅडमनी सांगितलं होता पूर्ण असं बेड रेस्ट घ्यायला. तर मी बेड रेस्टवरतीच होते, कारण आम्ही दोघंच होतो मुंबईमध्ये. हे सुद्धा कामावरती जायचे दिवसभर, दुपारी 2 तास फक्त घरी यायचे. त्यामुळे सकाळी डबा केला की संध्याकाळी आम्ही तेच खायचो जेवण. म्हणजे मला असं काही काम नव्हतं, त्यामुळे मी आरामच केला होता. पण 5-6 दिवसानंतर मग माझं एकदमच संध्याकाळी 4 नंतर मला खूप त्रास व्हायला लागला. त्यावेळी कामावरती होते आणि मग त्यांना मी सांगितलं तर ते सुद्धा ओरडायला लागले की तू गोळ्या खाल्लीस, हे केलंस ते केलंस, तुझी चूक आहे. म्हटलं माझी चूक असेल तरी होणारा त्रास आता मला सहन होत नाही आहे. आणि त्याच दिवशी पाऊस चालू होता, एवढा पाऊस कंटिन्यू चालू होता की खरंच माझ्या पप्पांना सुद्धा त्यावेळेस असं वाईट वाटलं असेल की मी हिच्या पोटाने यायचा प्रयत्न केला, पण कदाचित माझ्या नशिबात नाही आहे की माझ्या मुलीच्या पोटाने पुन्हा जन्म घ्यावा असं माझ्या वडिलांना वाटलं असेल, असं वाटायला लागलं मला. कारण एवढा पाऊस होता, पाऊस 5 मिनटंसुद्धा थांबत नव्हता आणि धो कंटिन्यू चालू होता त्या दिवशी पाऊस. मॅडमना फोन केला, मॅडम मला सहन होत नाही आणि माझं बाळ बहुतेक जातं आहे. मॅडमने त्यावेळीसुद्धा मला सहानुभूती दिली, त्यावेळीसुद्धा आधार दिला. मॅडम बोलल्या तू नको टेन्शन घेऊस, हे सुद्धा आपण थांबवू शकतो, फक्त तू वेळेवरती हॉस्पिटलला पोच. आणि पाऊस एवढा होता की मला कळतच नव्हतं आणि रिक्षासुद्धा ऑनलाईन बुक होत नव्हत्या. हे सुद्धा खाली गेले होते, रिक्षा भेटत नव्हती ह्यांना. शेवटी ह्यांना मी बोलले आपण भिजत जाऊ गाडीवरती, चालेल पण मला हॉस्पिटलला घेऊन चला. आणि त्या दिवशी मग हे मला बोलले ठीक आहे. तोपर्यंत माझं बाळ घरातच गेलं होतं, कारण मला एवढी कळ येत होती. तर मला सारखं वॉशरूमला वगैरे व्हायचं ना, तेव्हाच माझं बाळ गेलं होतं आणि ते मला कळालं होतं. पण माझ्या पोटातली कळ जास्त कळ जेव्हा यायला लागली ना, तेव्हा माझं बाळ गेलं आणि त्यानंतर थोडी कळ कमी आली. तरीसुद्धा मी डॉक्टरांच्याकडे गेले. आम्ही दोघंसुद्धा पूर्ण पावसामध्ये भिजत गेलो होतो. मॅडमने आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलचं दिलं होतं, म्हणजे ॲड्रेस दिला होता. तिकडे गेलो. तिथे गेल्यानंतर कोविड पेशंटमुळे ना तिथं खूप घेतानाच सगळं हे होतं की हे करा ते करा, टेस्ट केल्याशिवाय आम्ही हात नाही लावणार वगैरे असं चालू होतं. तिथे एक नर्स चांगल्या होत्या, त्यांनी येऊन मला चेक केलं, सगळं विचारलं. तर मी त्यांना सगळं सांगितलं. तर त्या बोलल्या असं झालं आहे का? तर म्हटलं हो. तर म्हणल्या त्या तुमचं बाळ तुमचं घरातच गेलेलं आहे म्हणायला लागल्या. आता तुम्हाला जो त्रास होईल ते सगळी बाकीची घाण आहे ते निघून जाण्यासाठी त्रास होणार आहे आणि तुम्ही एक काम करा बोलले,
आता तरी मॅडम तुम्हाला कोविडची टेस्ट केल्याशिवाय हात लावू शकणार नाही. तुम्ही आज रात्री ॲडमिट व्हा आणि उद्या सकाळी कोविडची टेस्ट केल्यानंतर मग उद्या संध्याकाळी तुमचं पूर्णपणे ॲबॉर्शन करून पिशवी वगैरे धुवून दिली जाईल. आणि हे ऐकल्यानंतर ना खरंच मला टेन्शनच आलं. टेन्शन म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टीचं टेन्शन होतं की कोविड जर त्यातनं निघाला तर ते बाळ एक साईडला आणि ते कोविडचं एक साईडला. मला एवढं टेन्शन आलेलं. आणि त्यात आहोंना शुगर आहे, BP आहे आणि तेही जर माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहिलं तर त्यांनाही कोविडचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मी खूप टेन्शनमध्ये आले होते. नंतर मग मॅडम आल्या. मॅडमशी ह्यांनी बोलले तर मॅडम बोलल्या की आज रात्री मी त्यांना ॲडमिट करतो. एका रात्रीचे त्यांनी 10,000 रुपये सांगितले होते तेव्हा. आणि कोविड टेस्टचे वेगळे. तर ते बोलले कोविड जर पॉझिटिव्ह आला नाही म्हणजे निगेटिव्ह आला कोविडचा रिपोर्ट तर 50,000 लागणार बोलले होते पूर्ण ॲबॉर्शन पिशवी वगैरे धुवून जे काय असतं ना सगळं करायला. आणि 2 दिवसात आम्ही सोडतो बोलले होते, पण 50,000 रुपये जाणार. अहो बोलले जाऊ देत, पण तिला व्यवस्थित करून तुम्ही घरी पाठवा. त्या दिवशी वगैरे काय धुवून नाही घेतली, कारण 50,000 म्हटल्यावरती कुठल्या घालायचे एवढे 50,000 एका रात्रीसाठी 2 रात्रीसाठी. त्यानंतर अहो बोलत होते आज रात्री ॲडमिट होऊ, उद्या रिपोर्ट आल्यानंतर आपण काय ते ठरवू म्हणून. पण म्हटलं नको. मॅडमशी बोलले. मी स्वतःच उठून गेले बाहेर आणि मॅडमला बोलले की मॅडम असं असं मला फक्त थांबायच्या गोळ्या द्या. उद्याला मी येऊन सकाळी येऊन कोविडची टेस्ट करून घेते आणि मग इकडे येते. मग असं त्यांना खोटं सांगितलं. मॅडमकडून मेडिसिन लिहून घेतल्या आणि आम्ही दोघं घरी आलो. घरी आले तर एवढं वाईट वाटतं की त्यावेळी जर गोळ्या खाल्ल्या नसत्या तर कदाचित आज मला 3-3.5 वर्षाचं बाळ असतं आणि माझं आयुष्यसुद्धा सुखासमाधानात चाललं असतं. पण काही गोष्टी असतात आपल्या नशिबात नसतात म्हणतात. ते काय खरं म्हणजे खोटं नसतं. आणि त्यानंतरसुद्धा असंच झालं. 3 महिन्यानंतर माझं अचानक वजन वाढलं. 10 किलो 3 महिन्यामध्ये माझं वजन वाढलं होतं, कारण मी पिशवी धुवून नव्हती घेतली त्यामुळं. आणि त्यामुळं मला भरपूर त्रास म्हणजे आता बॉडी पेनच नाही सगळं चालू आहे मला. बॉडी पेन होतं मला, चालताना माझे पाय दुखतात, कानात कळा येतात, डोकं दुखतात, भरपूर त्रास होतात. कारण त्यावेळी मी अजिबात लक्ष नव्हतं दिलं. कारण माझं ॲबॉर्शनचं डॉक्टरांनी ज्यावेळी आव्हानं सांगितलं तेव्हा तिथं त्यांचा BP वाढला आणि शुगर लो झाली. त्यामुळं तिथं त्यांचा BP वाढलेला. त्यांनासुद्धा तिथे मग 1 तास सलाईन वगैरे घेणं हे ते सगळं झालं होतं. त्यानंतर आम्ही दोघं घरी आलो. मग येतानासुद्धा गाडीवरून झालं, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. दुसरं कोण तिथं म्हटलं तर आता एवढ्या रात्री आणि एवढ्या पावसात बोलवणं आणि कोणी येणं शक्य नव्हतं. तर आम्ही घरी आलो दोघंही. त्यांची शुगर मग थोडीशी नॉर्मल आली आणि BPसुद्धा नॉर्मल आला. मला माझं दुखणं कमी आणि त्यांची काळजी जास्त वाटत होती. दुसऱ्या दिवशी मग आम्ही एकमेकांशी बोललो. त्यावेळी मी ह्यांना बोलली नशिबात जे असेल ते होईल. कारण एवढ्या कुठल्या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली घ्यायलाच पाहिजे. निगेटिव्ह करत राहिलं की निगेटिव्ह विचार करत राहिलं की मग आपल्याला त्रास होतो. त्यानंतर मग माझं वजन 3 महिन्यामध्ये वजन माझं 10 किलोने वाढलं आणि त्यात पुन्हा मला प्रेग्नेन्सी राहिली 3-3.5 महिन्यानंतर. आणि तेव्हा सुद्धा 1.5 महिन्यामध्येच बाळ गेलं. तेव्हाही असंच झालं होतं. डॉक्टर मला, माझ्या ज्या मॅडम आहेत त्या खूप ओरडल्या होत्या की तू स्वतःचीच काळजी घेत नाही आहे स्वतः. तुला जेव्हा स्वतःची काळजी घेशील तेव्हा तुला ह्या गोष्टी सगळ्या कळतील काय कधी होते आपल्यासोबत ते. त्यामुळे तू पहिला स्वतःची काळजी घेत जा. पण मला अजूनपर्यंत स्वतःची काळजी घेता नाही आली. ते 2 वेळा झालं. त्यानंतर मग मी विषय डोक्यातनं काढून टाकला. देवाच्या मनात असेल तर देईल, नसेल तर नाही. आणि कारण असं की योग्य वेळ आल्यावरती देव देणारच आहे. देताना का तो मग कमीपणा घेणार नाही. पण ती वेळ कदाचित माझ्या नशिबात नव्हती. आता एक तर वेळ मी स्वतःच्या हाताने घालून घेतली, दुसरी वेळ आपोआप केली. म्हणलं चला 2 वेळा झाल्या, तिसऱ्या वेळा आपल्या शरीराचे हाल होऊ द्यायचे नाहीत. त्यानंतर मग आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सावधानता बाळगली होती. त्यानंतर मग सगळं तर नॉर्मल आहे. पण त्यावेळी वजन वाढलं होतं. मी 60वरून 75 किलोला आलेली. आता 75वरून 80ला चालली आहे. पण माझं वजन काय कमी होत नाही आहे आणि डाएट तर मला फॉलो करता येतच नाही. तर मी ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एकच सांगते की जे झालं ते माझं पास्ट होतं. जे झालं ते 3-4 वर्षापूर्वीचं होतं आणि ते दुखणं मी आत्ता रडत बसत नाही आणि तेव्हाही रडत बसले होते. कारण मला कारण म्हणजे आमचं सेकंड मॅरिड आहे आणि आमच्या आहोंना पहिल्या वाईफकडून 2 मुलं आहेत. 1 मुलगा 1 मुलगी आणि ती मोठी आहेत मुलं दोन्ही. पण मुलगीचं आता 6 महिन्यापूर्वीच आम्ही लग्न लावून दिलेलं आहे. त्यामुळं तीच आपली मुलं म्हणून राहायचं असं आम्ही ठरवलं. आणि त्यामुळं मुलाचा विषय असं देईल तेव्हा घेऊ ह्या गोष्टीवर सोडून दिलेला आहे. त्यासाठी आम्ही वेगळे असे प्रयत्न असं काहीच करत नाही. आता बघू देवाच्या मनात, म्हणजे स्वामींच्या मनात काहीतरी चांगलं असेल म्हणूनच त्यांनी मला एवढा वेळ आणि अशा परिस्थितीमध्ये टाकलं असेल. म्हणून मी सगळं स्वामींवरती सोडते. मला कमेंटमध्ये असंही आलं होतं की तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करा, स्वामी पूजा करा. मी सगळं करते आणि 2011ला स्वामी माझ्या आयुष्यात आले होते.
2011 पासून मी स्वामींची सेवा करते, स्वामींची भक्ती करते. तेव्हाचं आयुष्य आणि आताचं आयुष्य यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की स्वामी जे माझ्या नशिबात चांगलं आहे, जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच करतील. कदाचित माझ्या बाळाचं भविष्य चांगलं नसेल म्हणून माझ्या नशिबात बाळ नसेल असाही विचार करते. त्यामुळे ह्या गोष्टीवरती मी रडत बसत नाही आहे. मला वाटतं मनाला कधी-कधी दुसऱ्यांची लहान बाळं बघून की आपल्यालाही बाळ हवं आहे, पण जे नशिबात असेल तेच होणार आहे आणि जी आहेत ती आपलीच म्हणून राहणं हे पण तेवढंच खरं आहे. म्हणून जे आहे ते चाललं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सगळ्या शेअर करायच्या म्हटलं तर बरंच मोठं रामायण आहे ते. आणि ते रामायण सांगण्यात मला काय इंटरेस्ट नाही आहे एवढा. फक्त एवढंच सांगते, आहोत ना आमच्या 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. त्यामुळं मूल न होण्याचं दुःख एवढं नाही आहे, पण एवढं नाही आहे. त्यामुळं तर अशी आहे ही सगळी स्टोरी. आणि त्या व्हिडिओखाली खूप छान कमेंट पण आल्या होत्या आणि काही ताईंनी आपलं दुःखसुद्धा व्यक्त केलं होतं. एका ताईंनी तर बोलले की एकुलती एक मुलगी होती, लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर झाली. 16 वर्षाची ज्यावेळी मुलगी झाली, याच वर्षी त्यांची मुलगी त्यांना सोडून गेली 16 वर्षानंतर. त्यासुद्धा खूप दुःखात होत्या. म्हणजे बाळ होऊन असं जाणंसुद्धा ते मोठं दुःख आहे. एक वेळ नाही झालं म्हटलं तर आपल्याला बाळ नाही हे दुःख आपण पचवू शकतो. पण ते होऊन आपल्यासोबत घेऊन आपल्यासोबत वाढून ते बाळ जाणं म्हणजे खूप खूप म्हणजे खूप दुःखाची गोष्ट असते. आणि खरंच खूप वाईट वाटलं ती कमेंट वाचून. म्हटलं त्या ताईंना जेवढं दुःख आहे त्यापेक्षा तरी कितीतरी पटीनं कमी माझं दुःख आहे. मी तर माझ्या बाळाला अजून अंश माझ्या पोटात वाढलाच नव्हता तेव्हा गमावलेलं आहे. ते दुःख मी चगळत बसण्यापेक्षा ह्या ताईंनी जे दुःख भोगले त्यासाठी मी काहीच बोलू शकत नाही. खरंच खूप वाईट वाटलं मला. आणि माझा एवढा विश्वास आहे की स्वामी जे आहे चांगल्यासाठीच करतात, जे देतात चांगल्यासाठीच देतात आणि जे देणार तेही चांगल्यासाठीच देणार आहेत. त्यामुळे मी सगळं देवावरती सोडून दिलेलं आहे. मी एवढ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. आत्ता सध्या मी माझ्या स्वतःवरती म्हणजे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. थोडं एक्सरसाइज करून वजन कमी करणं. तुम्ही आता हे चेहऱ्यावरती बघताय माझे डाग वगैरे सगळे कसे पडलेले आहेत. आणि ते गावाकडं असल्यामुळे जास्त उठून दिसतं. शहरामध्ये थोडा कलर उजळतो आपला, तेवढं उठून नाही दिसत. गावाकडे सगळं ओरिजिनल असतं त्यामध्ये काहीच नसतं असं डुप्लिकेट. आणि मला तर मेकअप वगैरे करायला जास्त आवडतच नाही. त्यामुळं मी काहीच करत नाही. आत्ताही तुम्ही बघताय. आणि मी शक्यतो फिल्टरच लावते. आणि आता काही फिल्टर लावलेलं नाही. लाँग व्हिडिओला फिल्टर लावूच शकत नाही आपण. लावलं तर ते खूप बेकार दिसतं. त्यामुळे मी नाही लावत. शॉर्ट व्हिडिओला इंस्टाचे वगैरे असतात त्यांना मी फिल्टर बऱ्यापैकी लावते. पण आता सध्या तेही फिल्टर लावणं बंद केलेलं आहे. जे काही मी रील्स गाण्याचे बनवते त्याला थोडंफार फिल्टर लावते. बाकी जो ओरिजिनल चेहरा आहे, जे आपलं ओरिजिनल लाईफ आहे तेच तुमच्या शेअर करण्याचा थोडाफार प्रयत्न करते. तर अशी एकंदरीत स्टोरी होती माझी. तर ह्या स्टोरीचं दुःख जेवढं आहे तेवढा आनंदही आहे. कदाचित ते बाळ झाल्यानंतर अपंग झालं असतं किंवा त्याला त्रास झाला असता काहीतरी किंवा त्याचं भविष्यच काही नसतं किंवा ते जर असं मला 1-2-4 वर्षानंतर सोडून गेलं असतं तर ते दुःख पचवण्याइतकं माझ्या अंगात ताकद नव्हती. म्हणून कदाचित स्वामीने ते आधीच काढून घेतलं असेल असं मला वाटतं. म्हणून मी तो विचार सोडून दिलेला आहे. व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जर तुमचे काही प्रश्न वगैरे असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपनच आहे आपला, त्यामध्ये कमेंट नक्कीच करू शकता. चला पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.